श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खास विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते. अमावस्या तिथी ही कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस. या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, परंतु यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे आणि शनिवारी येणाऱ्या अमावस्या तिथीला शनी अमावस्या किंवा शनीश्वर अमावस्या असं देखील म्हटलं जातं. तर ही शनीश्वर अमावस्या 2025 मधील पहिलीच अमावस्या तिथी असणार आहे. या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव 7.5 यांनी देहाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते. 2025 मधील पहिली शनी अमावस्या आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे, काही सेवा देखील करायच्या आहे. तर आता कोणत्या सेवा करायच्या आहे, कोणते उपाय आपल्याला करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. बघा, स्कंद पुराण आणि त्याचबरोबर पद्य पुराणानुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात आणि शनिदोष, शनिढाई आणि 7.5चे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्वाचं मानले जाते. शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबर परीचे पुण्य प्राप्त होते. तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळते. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ, मोहरीचं तेल, उडीद डाळ आणि इत्यादी शनीशी ज्या काही संबंधित वस्तूचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. अमावस्या तिथीची सुरुवात जी आहे तर ती 28 मार्चला संध्याकाळी 7:55 सुरू होणार आहे आणि 29 मार्च दुपारी 4:27 अमावस्या तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे. अशा स्थितीत उदय तिथीनुसार 29 मार्च रोजी आपल्याला अमावस्या तिथी जी आहे तर ती साजरी करायची आहे. अमावस्या तिथीच्या दिवशी तुम्हाला काही मंत्राचं पठण करायचं आहे. त्यामध्ये ओम शनेश्वराय नमः या मंत्राचं पठण करा किंवा ओम शनी देवाय नमः. मग त्याचबरोबर भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची घरामध्ये सेवा करायची आहे. शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती नदीवरती किंवा समुद्रात किंवा तलावामध्ये तुम्ही स्नान करावं. शक्य नसेल तर घरामध्येच पाण्यामध्ये स्नान करताना गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि ध्यान देखील करायचं आहे. ध्यान केल्यानंतर व्रताची शपथ घ्यायची आहे. देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवांना या दिवशी अर्घ्य आवर्जून अर्पण करावं. या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी, विधिवत पूजा करावी. मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनी देवांवरती अभिषेक करावा. पितृदोषाच्या संबंधित कार्य करावे आणि त्यांच्यासाठी तर्पण देखील करावं. पितरांच्या नावाने दान करावं. या दिवशी शनी देवाला निळी फुले अर्पण करावी. शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचं पठण करावं. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा. शनी मंत्राचा जप करावा. शनीच्या संबंधित तुम्हाला जे काय उपाय करता येतील ते तुम्ही करावे. त्याचबरोबर या दिवशी शनी देवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करावी आणि तांदूळाची खीर सुद्धा तुम्ही शनी दोषांपासून मुक्ती मिळावी म्हणून अर्पण करू शकता. शेणाच्या गौऱ्या चाळून पितरांच्या
जाळून शेणाच्या गौऱ्या जाळून पितरांच्या नावाने देखील अर्पण करावी. शनिदेवांची पूजा करताना 5, 7, 11 किंवा 21 वेळा त्यांच्या मंत्राचा जप करावा. या सर्व सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. मोहरी किंवा तिळाच्या तेलाने पितळांच्या भांड्यात भरायचं आहे आणि त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते दान तुम्हाला करायचं आहे. याला आपली छाया दान करणं असं देखील म्हटलं जातं. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शनी अमावस्येच्या दिवशीच करायच्या आहे. आणि त्याचबरोबर हा जो दही भातांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो देखील करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कितीही टाइम नसला तरीही तुम्ही थोडाफार वेळ काढून हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. का यामुळे हा उपाय केल्याने आपला 3 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो यामुळे तुमचा कायमचा संपेल. कुटुंबाची प्रगती होईल. तुमच्या कोणीच थांबवू शकणार नाही असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि तो आपल्याला करायचा आहे. ही संधी अजिबात सोडू नका, कारण वर्षातील सर्वात पहिलीच ही संधी आपल्याला मिळालेली आहे आणि या सुवर्ण संधीचा आपल्याला आवर्जून लाभ घ्यायचा आहे. सर्वात पहिली अमावस्या असणार आहे आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल, ज्या काही सेवा कराल तर त्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला अगणित प्राप्त होणार आहे. या दिवशी पृथ्वी तलावरती यमलोकातून म्हणजेच मृत्यू लोकातून आपले पूर्वज जे असतात ना तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात. आपल्यासाठी कोण दान धर्म तर्पण अर्पण करत आहे संपूर्णपणे ते बघत असतात. त्यामुळे पूर्वजांसाठी तुम्हाला हे सर्व उपाय करायचे असतात. आपल्याला जसं 12 महिन्याचं 1 वर्ष असतं तसंच पूर्वजांचा तो संपूर्ण 12 महिन्याचा 1 दिवस असतो. इतका खडतर त्यांचा प्रवास असतो आणि अमावस्येच्या दिवशी आपण जर त्यांच्यासाठी काही दान धर्म तर्पण केलं तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. तरी हा दही भातांचा उपाय केल्यामुळे घरामध्ये असणारी जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, नकारात्मक शक्ती आहे तर ती संपून जाईल. घरामध्ये असणारा वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष संपेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सतत भांडण, वादविवाद, तंटे होत असेल तर ते सर्व संपून घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो स्थायी स्वरूपात अखंड राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती मिळेल. त्याचबरोबर कष्टाला नशिबाची साथ मिळेल. तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या सोबत घडतील. तर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो कसा करायचा आहे बघा. सर्वात प्रथम शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी करा जमेल त्या वेळेमध्ये किंवा तुम्ही तर सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवत असताना त्यामध्ये मात्र आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाही. अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे आणि फक्त साधा भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तर तो एका प्लेटमध्ये, वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यावरती थोडंसं दही जे आहे तर ते चमचाभर टाकायचं आहे आणि हा जो दही भाताचा उतारा आपण तयार केलेला आहे तर तो संपूर्ण घरामधून तुम्हाला फिरवायचा आहे. त्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते देखील ठेवायचे आहे आणि हा जो उतारा आहे तर तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फिरवत असताना ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये थोडा थोडा भात तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजेच थोडा थोडा भात शिंपडणं असं याला आपण म्हणत असतो. तर यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा आहेत ना तर त्यामध्ये समाविष्ट होत असतात आणि त्यानंतर उरलेला जो भात आहे तर तो मुख्य दरवाजा
वरती येऊन घेऊन यायचं आहे आणि मुख्य दरवाजावरनं तुम्हाला 7 वेळेस हा उतरवायचा आहे आणि उतरवत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे आणि हा भात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा असेल, पशु प्राणी पक्षी येत असतील तुमच्या घरामध्ये किंवा टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये गच्चीवरती तुम्ही अशा ठिकाणी हा जो दही भाताचा आपण उतारा केलेला आहे तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. त्यानंतर जो घरामध्ये आपण भात शिंपडलेला होता तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तो तुम्हाला झाडून व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचा आहे आणि तो कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे. यामुळे काय होईल तर त्यामध्ये आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती रात्रभर समाविष्ट होते आणि आपल्या घरामध्ये जे काही भांडण, तंटे, वादविवाद, कलह होत असतात तर ते सर्व संपून जाईल. घरामध्ये असणारा जो काही वास्तुदोष, पितृदोष आहे तर तो देखील दूर होईल. असा हा दही भातांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे. तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर बघा, जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर घरातील इतर व्यक्ती हा जो उपाय आहे तर तो करू शकता. फक्त पावित्र्य सांभाळून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि जिथे कुठे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. सोबतच थोडंसं पाणी देखील तुम्हाला पक्ष्यांसाठी तुम्ही जर कुठे ठेवणार असाल तर पाणी देखील ठेवायचं आहे पक्ष्यांसाठी. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शनिवारच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल, सकाळी करा, सायंकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उतारा जो आहे, उपाय जो आहे दही भाताचा तो आवर्जून करू शकता. तर चला, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ